उन्हाळ्यामध्ये आपण वाळवण रेसिपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थसुद्धा बनवत असतो. त्याच्यामध्ये आज आपण बनवणार आहोत ते छान असे आलूचे पापड. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करणार आहे. आज छान असे आपण आलूचे पापड या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फराळाचे जे पदार्थ बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण 4 प्रकारचे आलूचे पापड पाहणार आहोत. तर आजचा जो पहिला प्रकार आहे तो आहे साबुदाणा व भगरीची पीठ मिक्स करून आलूचे पापड. त्याच्यासाठी इथे बघा मी 7 असे आलू उकडून घेतलेले आहे. आलू उकडून घेतल्यानंतर त्याचे साल काढून घेऊन त्याला असे थंड करून घ्यायचे आहे. थंड केल्यानंतर आता एक किसणी घ्यायची आहे आणि या किसणीवर छान असे आलू हे किसून घ्यायचे आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला आलू हे किसून घ्यायचे आहे. आलू किसताना आपल्याला बारीक किसणीचा वापर करायचा आहे की जेणेकरून काय होईल की हे आलू जे आहे ते असे छान असे मिक्स होईल, यानी की त्याचा किस पडणार नाही, ते छान असे एकजीव तयार होईल. तर इथे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला करायचं असतं. आपल्याला जेव्हा उपवास असतो तेव्हा आपण साबुदाणा खिचडी बनवत असतो, पण त्या साबुदाणा खिचडीसोबत जर आपल्याला आवर्जून आवडत असेल ते म्हणजे आलूचे पापड. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड करत असतो, पण त्याच्यात सगळ्यात चविष्ट जे पापड आहे ते म्हणजे आलूचे पापड, कारण की हे सगळ्यांनाच आवडते. लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत हे आलूचे पापड आवडतात. त्याच्यासाठी बघा इथे छान असा मी आलूचा किस करून घेतला, यानी की आलू हे छान असे मॅश करून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला लागणार आहे भगरीचं पीठ. भगर छान अशी धुवून घेतलेली होती. धुतल्यानंतर तिला वाळवली आणि त्याचं पीठ करून घेतलं. त्याचप्रकारे अर्धी वाटी आपण इथे साबुदाण्याचं पीठ वापरणार आहोत. साबुदाण्याचं पीठ आपण साबुदाणा न भाजताच मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे 1 चम्मच आपल्याला मीठ लागणार आहे, तसंच अर्धा चम्मच लागणार आहे जिरं. आता काय होतं, कधी कधी आपल्याकडे लहान मुलं येतात आणि त्या लहान मुलांनासुद्धा आपण हे पापड देतो. त्याच्या कारणाने मी याच्यात तिखट घालणार नाही, कारण की हे पापड लहान मुलेसुद्धा खाऊ शकतील. आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, यानी की मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स या प्रकारे करायचं आहे की जे आपल्या साबुदाण्याचं पीठ आहे, भगरीचं पीठ आहे, हे सगळं या आलूला लागलं पाहिजे. त्याप्रकारेच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर आता बघा इथे छान असा आपला गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा जो तयार केलेला आहे हे आपल्याला पाण्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे. आता मी एका गंजात पाणी ठेवलं, त्याच्यावर अशी चाळण ठेवली आणि या चाळणीमध्येच आपण हे पीठ छान असं शिजवून घेणार आहोत, की यानी की आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. वाफवल्यानं काय होईल की जे याच्यामध्ये आपण भगरीचं पीठ टाकलं, साबुदाण्याचं पीठ टाकलं, ते छान असं शिजून तयार होईल व आपले पापड छान असे बनतील. आपण तशाही प्रकारे पापड करू शकतो, पण अशा प्रकारे पापड केले तर आणखीनच छान होतात. म्हणून आपण आजचा जो प्रकार आहे तो अशा प्रकारे पाहणार आहोत. आता याच्यावर एक ताट ठेवून आपल्याला 15 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता 15 मिनिटं झालेले आहे आणि हे छान असं पीठ वाफलं गेलेलं आहे. वाफल्यानंतर आता हे पीठ आपल्याला एका कोपरमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि काढल्यानंतर याला छान असं चुरून घ्यायचं आहे. थंड करून घ्यायचं आणि नंतरच याला चुरायचं. चुरल्याने काय होईल की हे पापड छान असे तयार होतात. आता बघा ज्या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे सगळं चुरून घ्यायचं आहे. वाळवण रेसिपी चालू आहे. वाळवण रेसिपीमध्ये छान छान असे पदार्थ मी तुम्हाला दाखवत आहे. त्याचप्रकारे या चॅनलवरती मी किचन टिप्ससुद्धा टाकत असते. तुम्ही जर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे बघू शकता आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे. आता काय करायचं, तर एक पॉलिथिन घ्यायची. पॉलिथिन मी गोलाकारमध्ये अशा कापून घेतलेले आहे. त्याच्यावर थोडं तेल लावून घ्यायचं. तूपही तुम्ही इथे वापरू शकता. तेल लावल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे गोळा ठेवून आपली जी पापडाची मशीन असते ती मशीन अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायची, जेणेकरून हा पापड आपला छान असा तयार होईल. तर इथे बघू शकता आपला पहिला पापड तयार झालेला आहे. छान असा पापड बनतो. आपल्याला लाटायची इथे गरज पडत नाही. पुरी मशीन जी असते त्याच्यामध्ये छान असे पापड तयार होतात. आता हे आपण एका पॉलिथिनवर टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी इथे एक पॉलिथिन टाकलेली आहे आणि त्याच्यावर हे पापड टाकून घेत आहे. अशाच प्रकारे आपल्याला पूर्णतः पापड करून घ्यायचे आहे. हे पापड करायला जास्त मेहनत लागत नाही. तसेच सावलीतही हे पापड छान असे वाळतात. मी सावलीमध्येच हे पापड करत आहे. सावलीमध्ये 2 ते 3 तास फॅनमध्ये ठेवायचे आणि फॅनमध्ये सुकत आल्यानंतर याला एका याच्यामध्ये उन्हीमध्ये नेऊन ठेवायचे. याने काय होईल की हे पापड छान असे सुकले जाईल. मी दिवसभर असे उन्हीमध्ये हे पापड वाळून घेतले आणि वाळवल्यानंतर बघा तुम्ही पापड कसे दिसत आहे. छान असा कलरही आलेला आहे आणि ट्रान्सपरंट असे हे पापड झालेले आहे. आता आपण हा पापड तळूनसुद्धा पाहूया. 2 दिवसाची जर आपण छान अशी खमंग ऊन दिली तर हे पापड आणखीनच छान असे तळून तयार होतात. 1 दिवस ऊन दिली आहे आणि तुम्हाला मी पापड तळून दाखवत आहे. बघा छान असा पापड फुललेला आहे आणि
मस्त असा खमंग असा आलूचा पापड इथे तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. धन्यवाद.